म्हणजे काय असते ती? होम डिरेक्टरी, राईट? होम डिरेक्टरी. होम डिरेक्टरी म्हणजे काय? होम डिरेक्टरी म्हणजे मेन डिरेक्टरी, आणि मेन डिरेक्टरी म्हणजे काय? होम डिरेक्टरी. हा, अरे बाळांनो, हे बघा इकडे लक्ष द्या परत एकदा. लोकल युजरसाठी होम डिरेक्टरी आणि मेन डिरेक्टरी रूट युजरसाठी. लोकल युजर साठी काय असते? होम डिरेक्टरी हा, आणि रूट युजरसाठी मेन डिरेक्टरी. ओके, पण काय डिफरन्स काय असतो त्याच्यामध्ये? कुठे गेले आपले? सांगा बरं. स्लॅश जी तुमची डिरेक्टरी आहे दिसते तुम्हाला समोर, स्क्रीन दिसते? ओके, स्लॅश जी काय आहे रे, मेन डिरेक्टरी तुमची, त्याच्या अंडर तुमच्या सगळ्या डिरेक्टरीज प्रेझेंट असणार आहेत, राईट? सो स्लॅश रूट डिरेक्टरी त्याच्या आत असेल, स्लॅश होम लोकल डिरेक्टरी असणार आहे ती पण त्याच्या आत असणार आहे. सो तुमची जी स्लॅश डिरेक्टरी आहे ती मेन डिरेक्टरी आहे. रूट डिरेक्टरी इज नॉट युअर मेन डिरेक्टरी. स्लॅश रूट डिरेक्टरी इज द होम डिरेक्टरी ऑफ द रूट. होम डिरेक्टरी ऑफ द रूट, राईट? आणि स्लॅश होम आणि स्लॅश युजर नेम ही जी असणार आहे ती लोकल युजरची होम डिरेक्टरी असणार आहे, राईट? सो आपण होम डिरेक्टरी यासाठी क्रिएट होतात कारण की मल्टी युजर मल्टीटास्किंग आपलं लिनक्स मशीन आहे. सो मल्टी युजर जे आहेत, मल्टिपल युजर आहेत, त्यांच्यासाठी सेपरेट वर्कस्पेसेस त्यांनी आयसोलेशन एन्व्हायरमेंट क्रिएट करून ठेवलेलं आहे, सो दॅट प्रत्येकाच्या फाईल्स, म्हणजे जर एका युजरची फाईल दुसऱ्या युजरनी ऍक्सेस करता कामा नये, राईट? सो यासाठी त्यांनी आयसोलेटेड एन्व्हायरमेंट क्रिएट केलेलं आहे. आणि त्यासाठी प्रत्येक एका युजरची सेपरेट होम डिरेक्टरी आहे आणि त्याच होम डिरेक्टरीच्या अंडर तो युजर ज्या पण काही फाईल्स क्रिएट करेल किंवा ज्या पण काही डिरेक्टरी क्रिएट करणार आहे ना, त्याच डिरेक्टरीच्या अंडर क्रिएट होणार आहेत. ओके, सो दिस इज द मेन पर्पज ऑफ द होम डिरेक्टरीज. आयसोलेशन एन्व्हायरमेंट. प्रत्येक एका युजरसाठी एक आयसोलेट एन्व्हायरमेंट क्रिएट करून दिलेलं आहे होम डिरेक्टरीने. आणि लोकल युजरची होम डिरेक्टरी कोणती असणार आहे? स्लॅश होम स्लॅश युजर नेम. म्हणजे फॉर एक्झाम्पल मी राम जर युजर ऍड केलेला आहे लोकल युजर, तर कुठे त्याची डिरेक्टरी क्रिएट होणार? स्लॅश होम स्लॅश राम डिरेक्टरीच्या अंडर क्रिएट होणार आहे. ओके, नाही, राम नंतर मग आता रामच्या फाईल आपण आता प्रॅक्टिकली बघूयात. राम नंतरच्या राम फाईल क्रिएट करणार आहे. फाईल 1, फाईल 2, फाईल 3, फाईल 4, त्या सगळ्या फाईल्स त्या डिरेक्टरीच्या अंडर असणार आहेत. ओके, ठीक आहे. चलो, सो आपण काल हे बघितलं होतं आणि काय झालं आपलं काल? एवढंच झालं ना काल आपलं? मॅम ते प्रॉम्प्ट पण दिलं होतं. येस, प्रॉम्प्ट. प्रॉम्प्ट काय असतो? प्रॉम्प्ट काय असतो रे? येस, प्रॉम्प्ट मध्ये मॅम ते 5 फील्ड्स असतात. 5 फील्ड्स तुम्ही सांगितलं प्रॉम्प्ट. येस, 5 फील्ड्स असतात. जर मी समजा, ठीक आहे, ओके, आपण हे करूयात. स्क्रीन दिसतेय का मला सांगा? स्क्रीन दिसतेय? ओके, सो मी आता सध्या जे लॉग इन आहे ती कशी लॉग इन आहे रे? आता मी रूट युजरनी लॉग इन आहे, ठीक आहे. ओके, रूट युजरनी लॉग इन आहे. सो हा जो तुम्हाला दिसतोय तो काय आहे? प्रॉम्प्ट आहे, राईट? जो स्क्वेअर ब्रॅकेटच्या आत तुम्हाला जो सगळा सिंटॅक्स दिसतोय त्याला म्हटलं जातं प्रॉम्प्ट म्हटलं जातं, राईट? प्रॉम्प्ट असेल तरच तुम्ही कमांड देऊ शकता. आधी तुम्हाला प्रॉम्प्ट पाहिजे. प्रॉम्प्ट तुम्हाला काय सांगणार आहे? कोणता युजर आहे, कोणत्या युजरनी तुम्ही लॉग इन झालेला आहे, तुमचं होस्ट नेम काय आहे, तुमची डिरेक्टरी कोणती आहे, ही सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला प्रॉम्प्ट देणार आहे, राईट? कोणती डिरेक्टरी आहे तुमची कोणती सांगणार आहे? 5th फील्ड सांगणार आहे कोणती डिरेक्टरी आहे. टिल्ड म्हणजे काय? होम डिरेक्टरी, राईट? सो आता जर मी चेंज केली एखादी डिरेक्टरी, आता सध्या मी PWD करून बघणार आहे. PWD दॅट इज प्रेझेंट वर्किंग डिरेक्टरी. लिहून घ्या. PWD काय असणार आहे? प्रेझेंट वर्किंग डिरेक्टरी. जर मी कोणत्या डिरेक्टरीमध्ये आहे हे जर मला चेक करायचं असेल तर मी काय करणार आहे रे? PWD प्रेझेंट वर्किंग डिरेक्टरी.
ओके ओके प्रेझेंट प्रेझेंट वर्किंग डिरेक्टरी स्लॅश रूट म्हणजे कोणाची डिरेक्टरी आहे ही कोणाची होम डिरेक्टरी आहे स्लॅश रूट म्हटल्यानंतर मला तुमच्याकडनं आन्सर एक्सपेक्टेड आहे की होम डिरेक्टरी ऑफ द रूट ओके ओके स्लॅश रूट म्हटलं की होम डिरेक्टरी ऑफ द रूट ओके ओके ठीक आहे पीडब्ल्यूडी काय करणार आहे प्रेझेंट वर्किंग डिरेक्टरी दाखवणार आहे ठीक आहे ठीक आहे ओके ओके आता आता सध्या मी कोणता युजर आहे रे रूट युजर रूट युजर आहे जर मला बघायचं असेल की मी कोणता युजर आहे मला प्रॉम्प्ट वरून पण कळणार ठीक आहे प्रॉम्प्ट वरून पण मला कळणार आहे पण एक कमांड आहे हू एम आय कोण सांगणार आहे काय कमांड सांगणार आहे की मी कोणता युजर आहे हू एम आय ओके डिस्प्लेस द युजर नेम हू एम आय डिस्प्लेस द युजर नेम पीडब्ल्यूडी डिस्प्लेस द प्रेझेंट वर्किंग डिरेक्टरी ओके ठीक आहे या शार्प 1 वाजता आलेले आहेत सेवा झाली हम्म चला तर कुणाला तरी जॉईन हो कुणाच्या तरी लॅपटॉपला तोपर्यंत ठीक आहे सो हू एम आय काय करणार आहे रे तुम्ही सगळ्यांनी मशीन का आणलेलं नाहीये बरं आणि कुणी आणलेलं नाहीये साक्षीने नाही आणलं तुझ्यामध्येच काहीतरी प्रॉब्लेम झालेला ना केलं इन्स्टॉल ओके ठीक आहे ते इन्स्टॉल केलं तरी पण होत नाहीये का सेंटोस नाही मायक्रोसॉफ्ट सी प्लस प्लस तरी पण नाही होत आहे नाही मॅम ते इन्स्टॉल झालंय सेंटोसला जो प्रॉब्लेम येतोय काहीतरी अच्छा म्हणजे व्हर्च्युअल मशीन इन्स्टॉल झालेला आहे पण आता अप करताना काहीतरी प्रॉब्लेम यायला लागलाय ओके ओके ठीक आहे चालेल बघूयात आपण ठीक आहे हू एम आय काय करणार आहे रे कोणता युजर तुम्ही लॉग इन झालाय तो सांगणार आहे ओके डिस्प्लेस द युजर नेम ओके त्यानंतर काय रे आता मला काय करायचंय समजा आता मी सध्या रूटनी लॉग इन झाली आहे माझ्याकडे आता जर स्विच करायचं असेल युजर स्विच करायचं असेल तर माझ्याकडे 2 ऑप्शन आहेत एक ऑप्शन मी पहिला तुम्हाला दाखवते ठीक आहे मी काय करते मशीन पॉवर ऑफ करते ठीक आहे पॉवर ऑफ जर करायचं असेल तर मी असं पण करू शकते कारण आणखीन एक कमांड पण आहे शटडाऊन म्हणून ती पण आपण पुढे जाऊन बघूयात मी पॉवर ऑफ केलेलं आहे मशीन ठीक आहे जर मला एका दुसऱ्या युजरनी लॉग इन करायचं ठीक आहे तर मी काय करणार आहे मशीन पॉवर ऑफ करणार आणि परत जेव्हा मशीन स्टार्ट करणार आता स्टार्ट करते मशीन मी फर्स्ट वे तुम्हाला दाखवते हा आपण लॉग इन कोणत्या पद्धतीने करू शकतो 2 प्रकार आहेत पहिला प्रकार आहे आपण काय करू शकतो पॉवर ऑफ करू शकतो आणि जेव्हा मी लॉग इन करणार तेव्हा आता मला ज्या युजरनी लॉग इन करायचं त्या युजरनी मी लॉग इन करणार ठीक आहे याला काय म्हटलं जातं रे जेव्हा आपण मशीन पॉवर ऑन करतो आणि जोपर्यंत होम स्क्रीन दिसत नाही तोपर्यंतची जी प्रोसेस असते त्याला काय म्हणतात बूटिंग प्रोसेस ओके बूटिंग प्रोसेस ठीक आहे आता मी काय करू शकते रे हे बघा आता जर मी नॉट लिस्टेड वरती क्लिक केलं तर मी रूट युजरनी लॉग इन करणार आहे राईट आता मला काय करायचंय लोकल युजरनी लॉग इन करायचंय सो माझ्याकडे आता सध्या 2 लोकल युजर आहे मी तृप्तीने लॉग इन करते ओके पासवर्ड ओके ठीक आहे सो मी तृप्ती युजरनी लॉग इन केलेला आहे आता जर मी टर्मिनल ओपन केला ठीक आहे टर्मिनल ओपन केला मी याचं बॅकग्राऊंड चेंज करते सो दॅट
नाही झालं, एक मिनिट. वरती चेंज करायचं टेक्स्ट अँड बॅकग्राऊंड इथं तर इथून पण होतं रे. सिस्टम तिथे मार्क काढून टाक वरती फॉर्म सिस्टम की हा अच्छा ते वाढवलं. ब्लॅक ओके ओके ठीक आहे चलो. सो आता मी जेव्हा लॉग इन झाली आहे, ठीक आहे, तुम्ही बघा बरं प्रॉम्प्ट चेंज झालेला आहे. प्रॉम्प्ट मध्ये युजरचं नाव मगाशी रूट होता तर तृप्ती आलेला आहे. @सेंटोस सेमच राहणार आहे कारण की होस्ट नेम तुम्ही कोणताही युजरनी लॉग इन झाला तरी होस्ट नेम तुमचं सेमच असणार आहे. टिल्ड साइन आलेला आहे. टिल्ड साइन म्हणजे काय रे? होम डिरेक्टरी, राईट? होम डिरेक्टरी. आता कोणाची होम डिरेक्टरी असणार आहे? हा हो पण काय असणार आहे? नाव काय असणार आहे? डिरेक्टरीचं नाव काय असणार आहे? तुम्हाला काय सांगितलं कुठं असणार आहे लोकल युजरची होम डिरेक्टरी? कुठं पण काय असणार आहे? नाव काय असणार? मला डिरेक्टरीचं नेम हवं. फक्त तृप्ती असणार आहे का? स्लॅश तृप्ती अजून एक्झॅक्टली कम्प्लीट पाथ सांगा तुम्ही. आता जर मला चेक करायचे मी कोणती डिरेक्टरी कशी बघणार? डिरेक्टरी बघायची मला. PWD राईट. आताच मी तुम्हाला लिहून दिलेलं प्रेझेंट वर्किंग डिरेक्टरी. PWD नी मला कळणार आहे की माझी कोणती डिरेक्टरी. बघा बरं कोणती डिरेक्टरी? स्लॅश होम स्लॅश तृप्ती. टर्मिनलवरती आउटपुट डिस्प्ले झालेला आहे. थोडा मोठा करू का फॉन्ट? ओके. सो स्लॅश होम स्लॅश तृप्तीनी ही माझी होम डिरेक्टरी आहे बाय डिफॉल्ट. मी अजून कुठे गेली आहे का? बाय डिफॉल्ट मी इकडे प्रॉम्प्ट झाली आहे. सो आपण अशा प्रकारे करू शकतो. सो आता याच्यामध्ये बघा बरं तृप्ती नावाची डिरेक्टरी मी काही क्रिएट केलेली नाहीये. जेव्हा मी युजर क्रिएट केला तेव्हा सिस्टीमनी आपोआप रेडीमेड एक डिरेक्टरी क्रिएट करून दिलेली आहे. आता सूरज तुझा जो प्रश्न होता की तृप्ती नावाच्या डिरेक्टरीच्या आत काय असणार आहे, ओके. सो आता मी LS करते. इथे मी ज्या काय फाईल्स क्रिएट करेल, ठीक आहे, मी ज्या पण काही फाईल्स क्रिएट करणार आहे ना त्या तृप्ती डिरेक्टरीमध्ये क्रिएट होणार आहे, ओके. तृप्ती युजरच्या असणार आहेत त्या फक्त. स्लॅश रूट मध्ये रूट युजर ज्या काही फाईल्स क्रिएट करतील त्या रूट युजरच्या फाईल्स असणार आहेत, ओके. आता नेहा अजून एक माझ्याकडे लोकल युजर आहे. नेहा लोकल युजर तिची होम डिरेक्टरी काय असणार आहे? स्लॅश होम स्लॅश नेहा, ओके. आणि त्याच्यानंतर जर मी LS केलं तर नेहाच्या ज्या फाईल्स असणार आहेत तर तिचे सेपरेट तिची वर्क स्पेस असणार आहे, ओके. ठीक आहे. सो अशा प्रकारे पण मी काय करू शकते? स्विच करू शकते एका युजरला. लॉग इन करायचं, मला काय करायचं? पॉवर ऑफ करायचं आणि लॉग इन करायचं त्या पर्टिक्युलर युजरने. आता दुसरं जर कमांड लाईन थ्रू जर मला करायचं असेल, राईट, जर कमांड लाईन थ्रू करायचं असेल मला पॉवर ऑफ न करता मशीन, तर त्यासाठी कमांड आहे SU म्हणजे स्विच युजर, ओके. SU त्यानंतर हायफन, ओके, आणि युजर नेम, हायफन आणि युजर नेम. आता जर मला रूटला स्विच करायचं, ठीक आहे, SU हायफन आणि रूटचं नाव टाकणार मी, ओके. एंटर. आता मला जर रूटला स्विच व्हायचं आहे तर मला पासवर्ड टाकावं लागणार ऑब्व्हियसली, कारण जेव्हा तुम्ही प्रॉम्प्ट वरून जेव्हा लॉग इन जरी तुम्ही पॉवर ऑफ करता आणि लॉग इन करता तेव्हा तुम्ही पासवर्ड टाकता ना युजरचा. तुम्हाला जर मला रूटनी लॉग इन व्हायचं आहे तर तुम्हाला युजरचा पासवर्ड टाकावा लागतो. सो तुम्हाला पासवर्ड टाकावा लागेल. जर तुम्हाला रूटला जायचंय तर तुम्हाला रूटचा पासवर्ड माहिती पाहिजे, राईट, ओके. सो रूटचा पासवर्ड आता मी टाकते. जेव्हा तुम्ही पासवर्ड टाकता तेव्हा तिथं काही येत नाही, म्हणजे तुम्हाला तिथं काहीच ऍक्शन दिसणार नाहीये. फक्त एंटर झाल्यानंतर तुमचा पासवर्ड राईट असेल तर तुम्ही लॉग इन होणार आहे. आता प्रॉम्प्ट बघा चेंज झालेला आहे. इथं मग अशी प्रॉम्प्टला $साइन होतं जेव्हा तुम्ही लोकल युजरनी लॉग इन झालेला आहात. आता इथं काय झालं रे? हॅश साइन आलेलं आहे, राईट. मी काल तुम्हाला सांगितलेलं लोकल युजरनी लॉग इन झाला तर काय असणार आहे? $साइन असणार आहे प्रॉम्प्ट वरती. जर तुम्ही रूट युजरनी लॉग इन झाला तर हॅश साइन असणार आहे. पण डिरेक्टरी कशी आलेली आहे रे? होम डिरेक्टरी. टिल्ड साइन आलेला आहे. टिल्ड साइन म्हणजे होम डिरेक्टरी. पण आता कोणाची डिरेक्टरी? म्हणजे कोणती डिरेक्टरी असणार आहे? स्लॅश रूट. कशी बघणार? PWD, राईट. PWD नी बघणार आहे, ओके. स्लॅश रूट आहे माझी होम डिरेक्टरी. आता परत जर रूट युजरला परत तृप्ती युजरला स्विच व्हायचं आहे, कसं होणार? स्विच युजर हायफन नाव, येस, तृप्ती युजरचं नाव टाकणार आहे, ओके. का नाही लागणार बरं रूटला पासवर्ड? रूट कॅन डू एनिथिंग विदाउट एनी क्रेडेन्शियल्स. रूटला काही पासवर्ड वगैरे कुठल्याच कमांडसाठी पासवर्ड वगैरे काही लागत नाहीये, ठीक आहे. रूट काहीही करू शकतो कोणत्याही पर्टिक्युलर एखाद्या पासवर्ड किंवा क्रेडेन्शियल शिवाय. पण कारण रूटला सगळ्या परमिशन्स आहेत ना,
राईट. पण जर तुम्हाला लोकल युजरनी काय करायचं असेल तर मात्र तुम्हाला क्रेडेन्शियल्स लागणार आहेत. ठीक आहे. ठीक आहे. ओके ओके चलो. चलो. सो त्याच्यानंतर त्याच्यानंतर अजून आपण काय बघतो. आता जर जर मला मी तृप्ती युजरला स्विच झाली आणि जर आता मला रूट युजरला स्विच व्हायचंय, ठीक आहे, तर SU आणि हायफन एवढं करून पण मी रूट युजरला स्विच होऊ शकते. रूट युजरचं नाव लिहायची का गरज नाहीये. तुम्हाला आठवतंय जेव्हा आपण सिस्टीम कॉन्फिगर करत होतो व्हर्च्युअल मशीन, तेव्हा आपण लोकल युजरचं नाव दिलं आणि लोकल युजरचा पासवर्ड दिला, पण रूट युजरचं नाव नाही दिलं. आपण रूट युजरला फक्त पासवर्ड सेट केला, कारण रूट युजरचं नाव रूट आहे सिस्टीमला माहिती आहे. सो तुम्ही जर नाही टाकलं ना तिथं काही नाव, तर सिस्टीमला माहिती आहे की समोरच्याला रूट युजरला स्विच व्हायचंय. ओके. सो आता इथं मी फक्त रूट युजरचा पासवर्ड टाकेन. ठीक आहे. आता बघा, ज्या युजरनी तुम्ही लॉग इन झालाय, QMI केल्यानंतर रूट येणार आहे. जर मी इथं तृप्तीला स्विच झाले, ठीक आहे, आणि जर इथं मी आता QMI केलं, ज्या युजरनी लॉग इन झालाय त्या युजरचं नाव आलेलं आहे मला तृप्ती. ठीक आहे. QMI काय करणार आहे, ज्या युजरनी तुम्ही लॉग इन झालाय त्या युजरचं नाव तुम्हाला डिस्प्ले करणार आहे. ओके. QMI. ओके. त्यानंतर आता त्यानंतर एक आपण कमांड बघूयात. ठीक आहे. परत जर मला दोन डिफरन्स आहेत, एक आहे लॉग आउट आणि एक आहे एक्झिट. दोन कमांड आहेत. ठीक आहे. दोन्ही कमांडचं फंक्शनिंग बघूया. मी आधी प्रॅक्टिकली सांगते, मग आपण थिअरी एक्सप्लेन करूया. लॉग आउट. आता जर मी लॉग आउट कमांड एंटर केली तर कुठं गेलं, पाठीमागचा जो रूट युजर होता त्याला पाठीमागं प्रॉम्प्ट झालेला आहे. परत जर मी आता लॉग आउट केलं, ठीक आहे, तर तो कुठे गेलेला आहे, परत एक ज्या युजरनी लॉग इन झालेला तृप्ती युजरला गेलेला आहे. परत जर मी आता लॉग आउट केलं तर तो परत रूट युजरला गेलेला आहे. सो ज्या युजरनी मी लॉग इन झालेला आहे ना, त्या युजरला तो अल्टरनेटिव्हली प्रॉम्प्ट करतोय बघा लॉग आउट केल्यानंतर. राईट. एकदा तृप्ती युजरला येतोय, एकदा रूट युजरला येतोय, एकदा तृप्ती युजरला येतोय. सो अल्टरनेटिव्हली ज्या युजरनी मी लॉग इन केलेलं आहे त्या युजरला लॉग आउट केल्यानंतर तो एक पाठीमागे जातोय, बॅक जातोय, अल्टरनेटिव्ह. राईट. पण आता हेच मी एक्झिट केल्यानंतर काय होतंय बघूया. ठीक आहे. एक्झिट. तो कुठं आला, तृप्ती युजरला. म्हणजे तृप्ती युजरनी मी ऍक्च्युअल लॉग इन कशाचं आहे, तृप्ती युजरचं लॉग इन आहे. ठीक आहे. सो रूट युजरनी तो तृप्ती युजरला आलेला आहे. आता जर मी एक्झिट केलं, डिरेक्ट आपण लाईक तुम्ही जेव्हा क्रॉस करता त्याच्यावरती, जर विंडोज एखादी तुम्हाला बंद करायची असेल तर तुम्ही क्रॉस वरती क्लिक करता ना, क्लोज वरती. राईट. सो एक्झिट इज लाईक अ क्लोज. ओके. पण जर तुम्ही 2-3 युजर स्विच होऊन तुम्ही पुढे गेलेला आहे तर आधी तुम्हाला मेन युजरला आणणार आहे, ज्या युजरनी तुम्ही लॉग इन झाले ते. ओके. आणि मग त्या मेन युजरला आल्यानंतर जर तुम्ही एक्झिट एंटर केलं तर तुम्ही डिरेक्ट होम स्क्रीनला येणार आहे तुमच्या. ओके. सो लॉग आउट म्हणजे काय रे, की अल्टरनेटिव्हली तुम्ही जे लॉग इन केलेले आहेत युजर त्यांच्यामध्ये लॉग आउट करत राहणार आहे तो. ओके. जर समजा तुम्ही तृप्ती युजरनी जर रूट युजरला आलेला आहे आणि जर तिथे रूट युजरला तुम्ही लॉग आउट केलं तर तुम्ही तृप्ती युजरला प्रॉम्प्ट होणार. राईट. तृप्ती युजर वरती लॉग आउट केलं तर तुम्ही रूट युजरला प्रॉम्प्ट होणार आहे. ओके. पण एक्झिट काय करणार आहे रे, तुम्हाला एक 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 करत पाठीमागं आणणार. तुम्ही ज्या मेन युजरनी लॉग इन केलेला आहे त्या मेन युजर पर्यंत आणणार आहे आणि तिथून जर तुम्ही एक्झिट केलं तर तुमची स्क्रीनच काय करणार आहे, तो होम स्क्रीनला तुम्हाला डिरेक्ट आणणार आहे. ओके. सो दिस इज द मेन डिफरन्स बिटवीन लॉग आउट आणि एक्झिट. दोन्ही कमांड लिहून घ्या तुम्ही. ऍक्च्युली लिनक्सचे व्हर्जन म्हणजे फ्लेवर्स म्हणतोस का तू, उबंटू वगैरे. येस. सो बेसिकली कमांड्स ऑलमोस्ट सेम आहेत. ठीक आहे. पण डिफरन्स कुठे येतो रे, पॅकेज मॅनेजर वगैरे. म्हणजे जेव्हा आपण एखादी सर्व्हिस इन्स्टॉल करणार, सॉफ्टवेअर इन्स्टॉल करणार, तेव्हा मग फॅमिलीनुसार ते डिफर करतात. आपण बघणार आहोत पॅकेज मॅनेजमेंट जेव्हा टॉपिक शिकणार आहोत. ठीक आहे. सो डेबियन फॅमिलीचे पॅकेज मॅनेजर वेगळे आहेत, रेड हॅट फॅमिलीचे पॅकेज मॅनेजर्स वेगळे आहेत. ओके. सो डेबियन फॅमिलीमध्ये काही सॉफ्टवेअरची नावं आहेत, जसं की आता HTTP आपण कशासाठी इन्स्टॉल करतो, जर मला एखादं वेब पेज डिप्लॉय करायचं असेल माझ्या मशीनमध्ये तर मला HTTPD सर्व्हिस माझ्या मशीनमध्ये इन्स्टॉल पाहिजे. सो जर तुम्ही रेड हॅट यूज करत असाल तर त्याला HTTPDच म्हणतात. पण जर तुम्ही डेबियन फॅमिली उबंटू जर यूज करत असाल तर त्याला अपाचे म्हणतात, अपाचे सर्व्हर. ओके. सो असे काही थोडेफार डिफरन्स आहेत त्याच्यामध्ये, पण कमांड्स ऑलमोस्ट सगळीकडे सेमच आहेत, असं काही डिफरन्स नाहीये. ओके. आता जर मला परत चालू करायचं आहे तर मला परत राईट क्लिक करून ओपन टर्मिनल वरती क्लिक केलं पाहिजे. ठीक आहे. आता स्विच युजर हायफन रूट केलं तरी चालेल किंवा रूटचं नाव लिहिलं नाही तरी मी रूटला जाणार आहे. ओके.
लॉग आउट आणि एक्झिट मधला डिफरन्स कळला तुम्हाला काय असतो? ठीक आहे. ठीक आहे. आता आपण जरा ग्राफिकल ग्राफिकल युजर इंटरफेस बघूयात आणि आपण आपण जे CLI थ्रू करतोय ते आपण बघूयात कसं असणार आहे. ठीक आहे. आता मला सांगा की मी समजा आता CD करून एक बॅक आले cd डॉट डॉट करून. ठीक आहे. आता काय CD कमांड आहे हे आता लक्षात घेऊ नका. स्लॅश डिरेक्टरी मध्ये आहे स्लॅश डिरेक्टरी. ठीक आहे. इथे दिसते डिरेक्टरी चेंज झाली, टिल्ड वरून स्लॅश डिरेक्टरी आलेली आहे ज्या डिरेक्टरी मध्ये आहे. कशी बघणार आहे मी कोणत्या डिरेक्टरी मध्ये कसं बघणार? PWD ने बघणार. ओके. स्लॅश डिरेक्टरी मध्ये आहे. हेच आपण ग्राफिकल युजर इंटरफेसनी कसं करतो? ठीक आहे. मी होम वरती क्लिक केलं. ठीक आहे. मी जर इथे अदर लोकेशन्स वरती गेले आणि इथे जे तुम्हाला दिसते स्लॅश दिसते का स्लॅश हे? ठीक आहे. तुम्हाला जर स्लॅश डिरेक्टरीच्या आत जायचं आहे तर मला कम्प्युटरवरती डबल क्लिक केलं पाहिजे. तसं मी आत कसं जाणार? बरोबर ना? इथूनच मी आत नाही जाऊ शकत. मी डबल क्लिक करणार आहे. डबल क्लिक केल्यानंतर मला इथे काय दिसत आहे? वेगवेगळ्या फाईल्स दिसत आहेत. ओके. सो रूट मध्ये जायचं आहे मला. रूट मध्ये जायचं तर मी काय करणार आहे? डबल क्लिक करणार आहे. आता रूटला इकडे परमिशन नाहीये. का परमिशन नाहीये? कारण मी तृप्ती लोकल युजरनी लॉग इन झालेली आहे. मला पासवर्ड मागते ते. जर मला रूट डिरेक्टरीच्या मध्ये जायचंय तर इथे मला पासवर्ड द्यावा लागेल. राईट. सो मी इथे पासवर्ड देते. येस. मगच काय झालेलं आहे? आपण रूट डिरेक्टरी तर कोणतीही फाईल ऍक्सेस करायची तुम्हाला पासवर्ड लागणार आहे. ऑथेंटिकेशन. कारण की मी तृप्ती युजरनी लॉग इन झाली आहे ना. राईट. सो मला बेसिकली तुम्हाला काय सांगायचं होते? मला डबल क्लिक करावं लागणार आहे एखादी कोणती. आता समजा होम डिरेक्टरीवरती जरी मी गेले. होम म्हणजे काय रे? ही तृप्तीची होम डिरेक्टरी आहे. या सगळ्या फाईल्स आहेत त्या लोकल युजरच्या फाईल्स आहेत. जर समजा मला डेटा डिरेक्टरी मध्ये जायचं आहे मला डबल क्लिक करावं लागणार आहे. मग मला ती ऍक्सेस करायला येणार आहे. राईट. ओके. ठीक आहे. सो आता हेच बघा. हा हेच आपण टर्मिनलनी कसं करणार आहे? कमांड लाईननी कसं करणार आहे? जर समजा इथे एखादी डिरेक्टरी आहे. LS कमांडनी आपण काय करणार आहे? LS कमांड सगळ्या लिस्ट आउट करणार आहे. लिस्ट आउट काय कर? सगळ्या फाईल्स लिस्ट आउट कर. फाईल्स असतील डिरेक्टरीज असतील तर सगळ्या लिस्ट आउट कर. ओके. आता ज्या डिरेक्टरीज आहेत. ओके. मी पुढे जाते. ज्या डिरेक्टरीज आहेत त्या तुम्हाला ब्ल्यू कलरनी इकडे दिसतात सगळ्या. ब्ल्यू कलरनी ज्या रिप्रेझेंट केलेल्या आहेत त्या सगळ्या डिरेक्टरीज आहेत आणि व्हाईट कलरनी जे सगळे रिप्रेझेंटेशन आहेत त्या सगळ्या काय आहेत रे? फाईल्स आहेत. आणि हे तुम्हाला रेड कलर मध्ये दिसतंय .rpm हा पॅकेज मॅनेजर आहे. ओके. सो आता सध्यासाठी याची काही गरज नाहीये. सो जस्ट रिमूव्ह. ओके. ठीक आहे. सो तुम्हाला ह्या ज्या फाईल्स दिसतात या सगळ्या व्हाईटनी रिप्रेझेंट केलेल्या आहेत आणि ज्या डिरेक्टरीज आहेत त्या सगळ्या कशाने केलेल्या आहेत रे? ब्ल्यूनी रिप्रेझेंट केलेल्या आहेत. ओके. आता ठीक आहे. मला सगळा टेक्स्ट क्लिअर करायचा आहे माझ्या टर्मिनलवरचा. सो दॅट मला काय करायचं आहे? एक मला प्लेन वर्किंग स्पेस क्रिएट करायचं याच्यावरती. खूप सगळा टेक्स्ट झालाय ना याच्यावरती. सो त्यासाठी कमांड आहे क्लिअर. क्लिअर कमांड काय करणार आहे? टर्मिनलवरचा स्पेस. सो तो क्लिअर करतो म्हणजे काय? कुठे जात नाही. तो कुठे असणार आहे रे? जर मी वरती स्क्रोल केलं तर फक्त तो वरती जातो. राईट. तो पूर्ण क्लिअर होत नाही. ही स्क्रीन मला फक्त खरी स्क्रोल डाऊन करणार आहे. ओके. ठीक आहे. सो क्लिअर काय करणार आहे? टर्मिनल क्लिअर करून देणार आहे मला. ओके. क्लिअर कमांड पण लिहून घ्या. आताच्या सगळ्या कमांड फायर होतात कारण तुम्हाला घरी जाऊन याची प्रॅक्टिस करायची. ओके. ठीक आहे. सो आधी आपण LS कमांड बद्दल बघूयात सगळ्या गोष्टी की LS कमांड काय काय करते. ठीक आहे. LS फक्त जर LS कमांड जर मी एक्झिक्यूट केली तर मला ज्या काही डिरेक्टरीज आहेत ज्या काही फाईल्स आहेत त्या सगळ्या मला डिस्प्ले होणार आहे टर्मिनलवरती. ओके. पण असं पण असतं की काही हिडन फाईल्स असतात. ओके. जर त्या हिडन फाईल्स मला बघायच्या असतील आता ऑप्शन्स आपण किंवा फ्लॅग्स आपण पास करणार आहे. आपण एखाद्या कमांडला व्यवस्थित लक्ष द्या. हा ऑप्शन्स आणि फ्लॅगची काय कॉन्सेप्ट आहे लिनक्स मध्ये. जेव्हा आपण एखाद्या कमांडला एखादा फ्लॅग किंवा ऑप्शन का पास करतो रे? कारण त्या कमांडचं डिफॉल्ट बिहेवियर जर आपल्याला चेंज करायचं असेल तर. सध्या LSचं डिफॉल्ट बिहेवियर काय आहे? मी जर फक्त LS कमांड फायर केली डिफॉल्ट बिहेवियर काय आहे? प्रेझेंट वर्किंग ज्या फाईल्स आहेत आणि डिरेक्टरीज डिस्प्ले करणं. राईट. पण मला डिफॉल्ट बिहेवियर चेंज करायचं आहे तिचं.
मला काय बघायचे, मला हिडन फाईल्स पण बघायचे, म्हणजे या पण फाईल्स बघायच्याच आहेत मला, पण त्याच्यासोबत हिडन फाईल्स पण मला बघायचे. जर डिफॉल्ट बिहेवियर एखाद्या कमांडचं तुम्हाला चेंज करायचं असेल तर आपण फ्लॅग्स यूज करणार आहे. ओके, त्याला म्हटलं जातं फ्लॅग्स किंवा ऑप्शन्स. ठीक आहे. सो ls कमांड सोबत मी जर -a हा जर फ्लॅग यूज केला, -a म्हणजे काय रे, ऑल फाईल्स म्हणजे त्याच्यामध्ये आता हिडन फाईल्स पण आलेल्या आहेत. ओके, ls-a केल्यानंतर सगळ्या ज्या डॉटनी रिप्रेझेंटेड फाईल्स आहेत त्या सगळ्या तुमच्या हिडन फाईल्स आहेत. ओके, सो ऑल फाईल्स रिप्रेझेंट होणार आहेत. आपण फ्लॅग्स काय यूज करणार आहे, इफ यू वॉन्ट टू चेंज द डिफॉल्ट बिहेवियर ऑफ द कमांड. लिहून घ्या, फ्लॅग्स किंवा ऑप्शन्स. एकच आहे का मॅम, फ्लॅग्स और ऑप्शन? फ्लॅग्स त्याला फ्लॅग्स म्हणतात किंवा ऑप्शन म्हणतात. और लिहून घ्या, फ्लॅग्स और ऑप्शन्स. ओके, इफ यू वॉन्ट टू चेंज, if we want to change default behavior of the command, तुम्ही आता असं करू शकता, प्रत्येक वेळी वही घेऊन बसण्यापेक्षा तुम्ही, मी तुम्हाला जसं सांगितलं नोशन वगैरे, नोशनचं एक पेज क्रिएट करा किंवा नोटपॅड मध्ये वगैरे लिहून घ्या, सो दॅट तुम्हाला सेपरेट कॅरी करावं नाही लागणार तुम्हाला तिथंच, कारण तुम्ही मग एखादी कमांड इकडची कॉपी पेस्ट करू शकता ना तिथे. नाही होणार कॉपी पेस्ट. येस, हा येस सर. ही कॉपी पेस्ट नाही होणार ना तुमची, इथे एखादी कमांड असेल ती. का बरं? आयसोलेशन एन्व्हायरमेंट आहे, ऑपरेटिंग सिस्टीम्स वेगवेगळे आहेत, हायपरवायझर आहे मध्ये, राईट. त्याच्यामुळे इकडचा डेटा कॉपी नाही होणार आहे तिकडे पेस्ट, कॉपी पेस्ट काहीच नाही होणार. ठीक आहे. अच्छा ठीक आहे, त्यात करायचं असेल तर करा. सो बेसिकली काय करणार आहे, डिफॉल्ट बिहेवियर चेंज करणार आहे, राईट. ls-a. ओके, फ्लॅग्स जे असणार आहेत. आता कोणते फ्लॅग्स आहेत, ठीक आहे, बरेचसेच फ्लॅग्स आहेत, प्रत्येक एका कमांडला बरेचसे फ्लॅग्स असतात. ठीक आहे, प्रत्येक फ्लॅग, आता मला पण प्रत्येक फ्लॅग लक्षात नाही येणार आहे. का नाही येणार आहे, आपण ह्युमन बिंग आहे, एवढ्या सगळ्या गोष्टी, आपण किती सारा कमांड आहेत, प्रत्येक एवढ्या कमांडचे एवढे सगळे फ्लॅग्स लक्षात ठेवणं पॉसिबल नाही. ओके, सो जर तुम्हाला बघायचे असतील एका कमांडला कोणकोणते फ्लॅग आहेत आणि प्रत्येक फ्लॅगचं काम काय आहे, राईट. सो आपण काय करणार, ls-help. ओके, मी आउटपुट थोडंसं छोटं करते. आता तुम्हाला इथे दिसतंय बघा, इथे त्यांनी काय केलेलं आहे, ls-help मी केलं, त्यावेळी त्यांनी कोणता फ्लॅग, -a काय करतो, तुम्ही -a यूज करू शकता किंवा -all यूज करू शकता, कॉमा दिलाय त्यांनी. ओके, सो डू नॉट इग्नोर एंट्री स्टार्टिंग विथ डॉट. डू नॉट इग्नोर एंट्री स्टार्टिंग विथ डॉट म्हणजे काय, ज्या डॉट पासून फाईल्स होत आहेत त्या आपण सगळ्या दाखवू. ठीक आहे, डॉट म्हणजे काय रे, हिडन फाईल्स. ज्या फाईल्स डॉट पासून स्टार्ट होणार आहेत त्या सगळ्या हिडन फाईल्स असणार आहेत. सो एव्हरी, परत -b काय करणार आहे, प्रिंट सी स्टाईल एस्केप फॉर नॉन ग्राफिक कॅरेक्टर्स. -b काय करणार आहे, इग्नोर बॅकअप्स. सो बरेचसेच ऑप्शन्स आहेत त्याच्यामध्ये. ठीक आहे, तुम्हाला जर येस आहे सांगणार आहे, थांबा जरा, सांगणार आहे, होल्ड युअर हॉर्सेस, सांगणार आहे ते पण सांगणार आहे. नाही, इझी असं नाहीये, ऍक्च्युली डिपेंड्स ऑन नीड, की तुमची नीड काय. ठीक आहे, आता जर दोन प्रकारे आपण करू शकतो, दोन ऍक्च्युली नाही, त्याच्यामध्ये 3 प्रकार आहेत. 3 वेजनी जर तुम्हाला ऑप्शन्स बघायचे असतील तर तुम्ही बघू शकता. पण फक्त जर तुम्ही -help केलं तर तुम्हाला ऑप्शन्स फक्त दाखवणार, डिटेल्ड इन्फॉर्मेशन देणार नाहीये, की ती कमांड काय करते, त्या कमांड मध्ये अजून कोणकोणत्या वेगवेगळ्या युटिलिटीज आहेत, ती कमांड तुम्ही कशा प्रकारे, जसं की एखादं रेफरन्स बुक असतं, अशी इन्फॉर्मेशन देणार नाहीये, जस्ट फ्लॅग्स रिलेटेड इन्फॉर्मेशन देणार, -help, राईट. पण तुम्हाला जर एखाद्या कमांडची डिटेल इन्फॉर्मेशन बघायची तर मग आता तुम्ही काय करणार आहे, मॅन कमांड यूज करणार आहे. ओके, मॅन कमांड, ls. ओके, आता इथे बघा,
एक PDF फॉर्मॅटमध्ये एक प्रॉम्प्ट ओपन झालेला आहे, एक रेफरन्स बुक ओपन झालेला आहे. कारण मी तुम्हाला काय सांगितलेलं आहे, प्रत्येक कमांड म्हणजे एक सॉफ्टवेअर आहे, राईट? सो ते सॉफ्टवेअर कसं चालतंय, त्या सॉफ्टवेअरचं फंक्शनॅलिटी काय आहे, काय काय फंक्शन्स आहेत, ते जर तुम्हाला बघायचं असेल तर तुम्ही मॅन पेजेस ओपन करायचे. ठीक आहे. सो एक प्रॉम्प्ट, जशी तुमची PDF ओपन होती तसा एक प्रॉम्प्ट ओपन झालेला आहे तुमचा, आणि त्याच्यामध्ये त्यांनी सुरुवातीपासून दिलं बघा, नेम, LS, लिस्ट, डिरेक्टरी, कॉन्टॅक्ट, सगळं एकदम डिटेल इन्फॉर्मेशन त्यांनी प्रोव्हाइड केलेली आहे. डिस्क्रिप्शन दिलेलं आहे की काय करणार आहे डिस्क्रिप्शन. लिस्ट इन्फॉर्मेशन अबाउट दी फाइल्स, सॉर्ट एंट्रीज अल्फाबेटिकली इफ नन ऑफ नॉर इज स्पेसिफाईड. ओके, सो बेसिकली त्यांनी सगळे डिस्क्रिप्शन दिलेलं आहे. त्याच्यानंतर याच्यामध्ये तुम्हाला फ्लॅग्स पण भेटणार आहेत, ऑप्शन्स पण भेटणार आहेत. पण जर तुम्हाला फक्त बघायचं की अरे यार हे काय करतो, सो तुम्ही जर मॅन पेज ओपन केलं तर तुम्हाला खूप सारे इन्फॉर्मेशन स्क्रोल करावी लागणार आहे. जर आता इथे स्क्रोल करायचं म्हटलं, ठीक आहे, इथे स्क्रोल करायचं म्हटलं तर तुम्ही स्क्रोल डाऊन, जो आपला हा डाऊन एरो आहे तो यूज करू शकता. ठीक आहे, डाऊन एरोनी तुम्ही स्क्रोल डाऊन करू शकता, स्क्रोल अप करू शकता अप एरो यूज करून. ठीक आहे, सो इथे तुम्हाला बरीचशीच इन्फॉर्मेशन भेटेल, पण खूप सारी इन्फॉर्मेशन आहे याच्यामध्ये. बघा बरं तुम्ही खाली जसे जाल, बरेचसे फ्लॅग्स आहेत, ऑप्शन्स आहेत. त्याच्यानंतर प्रत्येका रिलेटेड त्यांनी एक एक्झिट स्टेटस कसं करणार आहे आपण, त्याच्यामधून बाहेर कसं पडायचं, या सगळी एकदम डिटेल्ड इन्फॉर्मेशन दिली आहे. आता जर मला मॅन पेजेस मधून बाहेर पडायचं असेल तर मी क्यू प्रेस करणार. क्यू म्हणजे क्विट. ओके, सो बेसिकली मॅन काय करणार आहे, इट डिस्प्लेज द डिटेल इन्फॉर्मेशन अबाउट दी कमांड. हायफन हेल्प काय करणार आहे, इट जस्ट डिस्प्लेज दी फ्लॅग रिलेटेड टू दॅट कमांड, फ्लॅग्स किंवा ऑप्शन्स. ओके, मॅन्युअल पेज, मॅन म्हणजे मॅन्युअल पेजेस. ओके, कम्प्लीट डिटेल इन्फॉर्मेशन, इट्स लाईक अ रेफरन्स बुक. ठीक आहे, सो तुम्ही लिहून घ्या मॅन हायफन हेल्प, हायफन हेल्प पुढे लिहून घ्या. हायफन हेल्प इज इक्वल टू इट डिस्प्लेस all the options, it displays all the options related to that command. It displays all the options related to that एक्झाम्पल म्हणून खाली लिहून घ्या ls हायफन help, ls हायफन help. त्यानंतर त्याच्या खाली लिहून घ्या मॅन डॅश करा पुढं. इट डिस्प्लेज मॅन, इट डिस्प्लेज डिटेल्ड इन्फॉर्मेशन about the command, about the command. ओके, एक्झाम्पल मध्ये लिहून घ्या मॅन ls. ठीक आहे, मॅन ls मध्ये खाली एक दोन पॉइंट आहेत. फर्स्ट पॉइंट लिहून घ्या मॅन ls मध्ये. फर्स्ट पॉइंट, टू स्क्रोल डाऊन, यूज डाऊन एरो. टू स्क्रोल डाऊन, यूज डाऊन एरो. सेकंड, टू स्क्रोल अप, यूज अप एरो. टू स्क्रोल अप, यूज अप एरो. ओके, आता इकडे लक्ष द्या. आता जर समजा मला याच्यामध्ये स्पेसिफिकली काहीतरी सर्च करायचं. ओके, याच्यामध्ये मला स्पेसिफिकली काहीतरी सर्च करायचं. फॉर एक्झाम्पल मला आता नॉट वर्ड सर्च करायचं, नॉट वर्ड. ठीक आहे, मी काय करणार आहे, फॉरवर्ड स्लॅश. ठीक आहे, फॉरवर्ड स्लॅश क्लिक केली, खाली दिसते तुम्हाला फॉरवर्ड स्लॅश. ओके, फॉरवर्ड स्लॅश दिसते. आता मला जर नॉट वर्ड, जो पॅटर्न सर्च करायचा तो पॅटर्न पुढे दिलेला आहे. एंटर. जिथे नॉट वर्ड आहे तिथे मला आलेला आहे. दिसते तुम्हाला, इट्स लाईक हायलाइट झालेला आहे नॉट वर्ड. तर मी जेवढे खाली करेल, मला जर खाली जायचं तर मी स्क्रोल डाऊन एरो यूज करणार आहे. स्क्रोल डाऊन एरो कुठे नॉट आहे तो बघणार आहे. जर मला एखादा पॅटर्न सर्च करायचा असेल राईट मॅन पेजेस मध्ये, तर मी काय करणार आहे, फॉरवर्ड स्लॅश यूज करणार. ओके, थर्ड पॉइंट लिहून घ्या. टू सर्च एनी पॅटर्न और वर्ड, to search any pattern or word, use forward slash.
यूज फॉरवर्ड फॉरवर्ड स्लॅश, त्याच्यापुढे एक्झाम्पल करा आणि कोलन करून लिहून द्या. फॉरवर्ड स्लॅश नॉट, फॉरवर्ड स्लॅश नॉट. फोर्थ पॉइंट Fourth point, to exit from man pages, use Q किंवा press Q. ओके, ठीक आहे. ओके. आता अजून एक कमांड आहे, सेम रेफरन्स पेजेस आहे, ज्याला म्हटली जाते इन्फो ls. ठीक आहे, बघा बरं. इन्फो ls पण काय केलेलं आहे, इन्फो ls. बघा बरं. बघा बरं, जसं याच्यामध्ये याच्यामध्ये पण काय आहे, डिटेल इन्फॉर्मेशन आहे. पण मॅन आणि इन्फो मध्ये फरक काय दिसतोय बघा तुम्ही. इथे बघा कसं असं ऑर्गनाइज्ड वे मध्ये नाहीये. एलएस मध्ये मॅन मध्ये कसं होतं, आता मी तुम्हाला हेच मॅन ओपन करून दाखवते. मॅन मध्ये बघा असं नेम दिलेलं आहे, इंडेंटेशन्स मध्ये असे हे केलेलं आहे, आणि त्याच्यानंतर मग त्यांनी काय केलेलं आहे, डिस्क्रिप्शन दिलेलं आहे. सो याच्यामध्ये थोडंसं ऑर्गनाइज्ड डेटा आहे. जनरली लोक इन्फो प्रेफर करत नाहीत, मॅनच प्रेफर करतात. मॅन कमांड यूज करून, कारण की त्याच्यामध्ये एकदम इंडेंटेशन देऊन ऑर्गनाइज्ड फॉर्मॅट मध्ये त्यांनी डेटा असा एकदम रिप्रेझेंट केलेला आहे. तो डेटा रिप्रेझेंटेशन इज व्हेरी गुड इन द मॅन पेज इन्फो. पण इन्फो पण कमांड यूज केली जाते. इन्फो पण काय देणार आहे, पर्टिक्युलर कमांड मध्ये इन्फॉर्मेशन देणार आहे तुम्ही. ओके, सो इन्फो पण तुम्ही लिहून घेऊ शकता त्याच्यामध्ये खाली. It also used to display the detailed information about the command. ओके, इन्फो मधून पण सेमच फंक्शनॅलिटी. इन्फो मधून पण बाहेर पडायचं असेल तर प्रेस करायचं वगैरे सेम आहे सगळं, मॅन सारखंच. Used to display information about command. एक्झाम्पल खाली लिहून घेऊ शकता, इन्फो ls. ओके, सो आता जर आपण काय काय बघितलेलं, एका कमांड बद्दल जर तुम्हाला काही डिटेल इन्फॉर्मेशन हवी असेल तर आपण एकतर आयदर हायफन यूज करू शकतो फ्लॅग साठी, त्यानंतर आयदर मॅन यूज करू शकतो किंवा आपण इन्फो यूज करू शकतो. ओके, मॅन, इन्फो आणि आता अजून एक मी ऑप्शन सांगते. एकदम शॉर्ट मध्ये जर एखादी तुम्हाला इन्फॉर्मेशन पाहिजे, हे कमांड सगळे कसे इव्हन जरी हायफन तरी बरेचसाच डेटा तुम्हाला डिस्प्ले करतो. वन वर्ड मध्ये किंवा वन लाईन मध्ये जर तुम्हाला एखाद्या कमांड बद्दल इन्फॉर्मेशन हवी असेल तर यूज करणार आहे व्हॉट इज आणि त्या कमांडचं नाव. डिस्प्ले करते व्हॉट इज आणि त्या कमांडचं नाव. एकदम शॉर्ट मध्ये त्यांनी इन्फॉर्मेशन दिलेली आहे. लिस्ट डिरेक्टरी कॉन्टेक्स्ट. आता जर मला पीडब्ल्यूडी काय आहे बघायचं, व्हॉट इज पीडब्ल्यूडी, प्रिंट नेम ऑफ करंट वर्किंग डिरेक्टरी. व्हॉट इज केलेलं आहे. व्हॉट इज एसयू बघायचं, एसयू काय आहे. रन कमांड विथ सबटायटल्स, युजर अँड ग्रुप आयडी. ओके, एसयू काय आहे. सो तुम्हाला एकदम वन लाईन मध्ये जर बघायची असेल एखादी कमांड बद्दल की कमांड काय करते, व्हॉट इज. ओके, लिहून घ्या व्हॉट इज. डिस्प्ले the short information about the command. Okay. आता बघा, ठीक आहे. आता मी तुम्हाला आधी सांगितलेलं प्रत्येक कमांड काय आहे. सो त्याच्या काहीतरी त्या सॉफ्टवेअर क्रिएट केल्यामध्ये त्याच्यामध्ये प्रोग्राम्स असतील. बरोबर ना.
Yes, ma'am. प्रत्येक कमांडला काहीतरी फाईल असणार आहे. सो त्या फाईल्स कुठे स्टोअर केलेल्या आहेत, प्रत्येक एका कमांडची फाईल, जशी ls ची प्रोग्रामिंग फाईल कुठे स्टोअर केलेली आहे किंवा PWD ची प्रोग्रामिंग फाईल कुठे स्टोअर केलेली आहे, हे जर मला बघायचं असेल, म्हणजे एखाद्या कमांडचा पाथ बघायचा असेल, ती कमांड कुठे स्टोअर केली, ओके, सिस्टम मध्ये कुठे, कारण सिस्टम मध्ये एव्हरीथिंग इज फाईल, राईट. तुमच्या कमांड असू दे, तुमची सर्व्हिस असू दे, सॉफ्टवेअर असू दे, एव्हरीथिंग इज फाईल. सो ती कुठेतरी कोणत्या तरी डिरेक्टरीच्या अंडर स्टोअर केलेली असणार. तर आता मला एखाद्या कमांडचा पाथ बघायचा असेल की ती कमांड कुठे स्टोअर केली आहे, सो त्यासाठी कमांड आहे which, ओके, which, आणि त्यानंतर जर मला बघायचं तर ls. सो ls चं त्यांनी दिलंय /b/ls. pwd बघायचं, pwd कुठे स्टोअर करून ठेवलंय, /b/pwd. सो स्लॅश इज द मेन डिरेक्टरी. स्लॅश डिरेक्टरीच्या अंडर एक bin नावाची डिरेक्टरी आहे. bin नावाच्या डिरेक्टरीच्या अंडर pwd ची सॉफ्टवेअर फाईल सगळ्या बायनरी फाईल सगळ्या स्टोअर करून ठेवलेल्या आहेत. ओके, जर समजा आता मला बघायचं आहे की SU ची कुठे ठेवलेली आहे, bin/SU त्याच्या अंडर ठेवलेली आहे. सो इफ आय वॉन्ट टू चेक path of the command, if I want to check path of the command, we will use which. Okay, लिहून घ्या which. आता प्रत्येक कमांड मी तुम्हाला लिहून नाही देऊ शकत, तुम्ही तुम्हाला जसं कन्व्हिनियन्स आहे तसं तुम्ही लिहून घ्या. बट सगळ्या कमांड्स आपण लिहून मध्ये बसलो तर आपल्याला शिकायलाच लागतं. मॅम टोटल कमांड तसं काही सांगता येईल नाही, ऍक्च्युली आता सुरुवातीला हा बेसिक कमांड्स आहेत आणि परत थोडं इंटरेस्टिंग तुझं पार्ट चालू होईल. थोडा पहिल्यांदा कमांड आहेत, ह्या कमांड गरजेच्या कमांड आहेत, कारण की हा फाउंडेशन आहे तुमचं, कारण इम्प्लिमेंट करायची, पाथ वगैरे शोधून आपल्याला कुठेतरी आपल्याला तो कॉन्फिगर करायचा आहे, त्याच्यासाठी हा कमांड इम्पॉर्टंट आहे. ओके, which SU, ठीक आहे. उद्या मी तुमची फाईल हायरार्की घेणार आहे की प्रत्येक एका फाईल मध्ये कोणता डेटा स्टोअर असतो, स्लॅश रीड मध्ये काय असतं, स्लॅश रूट मध्ये काय असतं, स्लॅश रूट मध्ये काय असतं. मी ओके, नाही नाही, बायनरी फाईल्स. चलो, सो देयर इज वन अदर कमांड कॉल्ड एज अ डेट. डेट कमांड काय करते, जी डेट आहे रिसेंटली, जी सिस्टीमची डेट असणार आहे ती डेट घेणार, डेट कमांड रिप्रेझेंट करणार. तुमच्यासाठी एक्सरसाइज आहे, तुमच्यासाठी डेटचं डिफॉल्ट बिहेवियर काय आहे, सध्याची रिसेंट डेट, आताची जी प्रेझेंट डेट आहे ती काय करणं, डिस्प्ले करणं. तुमच्यासाठी उद्या एक्सरसाइज आहे की डेट कमांड साठी कोणता फ्लॅग आपण यूज करू शकतो, सो दॅट डेट कमांड डेट चेंज करणार आहे. मला डेट चेंज करून काय पाहिजे माहितीये, 23 सप्टेंबर 2024 लिहून घ्या. मला ही डेट हवी, 23 सप्टेंबर 2024 ही डेट मला हवी आहे. सो आता तुम्ही काय करणार, मग तुम्ही मॅन पेजेस रेफर करा, मग तुम्ही इन्फो पेजेस रेफर करा, काही रेफर करू. डेट कमांडचे डिफॉल्ट बिहेवियर काय आहे, आजची जी डेट आहे ती काय करते, डिस्प्ले करते. मला चेंज करायचे, डेट चेंज करायचे, आय वॉन्ट टू चेंज दी डेट. सो जर मला डिफॉल्ट बिहेवियर चेंज करायचं असेल तर मला कोणतरी फ्लॅग पास करावा लागेल. सो तुम्हाला उद्या डेट चेंज करून आणायची. कोणती चेंज करून आणायची, 23 सप्टेंबर 2024 ही डेट करून आणायची. तर त्यासाठी तर तुम्ही हेल्प घेणार आहे, मॅन पेजेसची, इन्फो पेजेसची किंवा हे पण पेजेसची हेल्प घ्या आणि बघा कोणता फ्लॅग आपण यूज करू शकतो चेंज करण्यासाठी. आणि त्याचा फॉर्मॅट पण त्यांनी दिलेला असतं की कशा प्रकारे तुम्ही चेंज करू शकता. सगळं मॅन पेजेस मध्ये सगळं आहे, त्यांनी दिलेलं आहे कसं चेंज करू शकता, काय करू शकता. तुमच्यासाठी एक्सरसाइज आहे, डेट चेंज करून आणायची. ओके, सो तुम्ही मॅन पेजेस रीड कराल. मी तुम्हाला रेकमेंड करेन मॅन पेजेस डेट फ्लॅग शोधून कोणता फ्लॅग यूज करू. ओके, ठीक आहे. त्यानंतर कॅल कमांड आहे. कॅल कमांड काय करते, कॅलेंडर डिस्प्ले करते, काय डेट आहे वगैरे. सो तुम्ही डेट कमांड चेंज करून आणायची, डेट चेंज करून आणायची आणि कॅल कमांडचे 3 फ्लॅग शोधून आणायचे. 3 फ्लॅग, काही चेंजेस करू नका, फक्त मला प्रत्येकाने 3 फ्लॅग आणायचे शोधून की मॅम कॅल कमांड सोबत हा फ्लॅग आपण पास केला तर कॅल मध्ये हे चेंजेस होतात, फ्लॅग पास केला तर हे चेंजेस होतात, हा फ्लॅग पास केला तर हे चेंजेस होतात. सो प्रत्येकाने सेकंड एक्सरसाइज आहे, कॅल कमांड सोबतचे 3 फ्लॅग्स तुम्ही शोधून आणा. ओके, ठीक आहे. त्यानंतर आता there is one more command called as a history.
हिस्ट्री कमांड एंटर केली तर आतापर्यंत मी ज्या ज्या काही कमांड्स फायर केलेल्या आहेत त्या सगळ्या कमांड्स इथे आलेल्या आहेत. सो तुम्हाला तुम्हाला जर बघायचं असेल हिस्ट्री कमांडने कोणकोणत्या कमांड्स मी आता इथून केलेल्या आहेत ते आपण स्टार्ट केलेलं आहे. हु एम आय पासून स्टार्ट केलं आपण, राईट? व्हॉट इज पासून केलं का? पीडब्ल्यूडी पासून स्टार्ट केलं आहे. पीडब्ल्यूडी, हु एम आय, त्यानंतर या सगळ्या कमांड्स त्याचा तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता की काय काय केलेलं आहे बघण्यासाठी. ठीक आहे, या सगळ्या कमांड फायर केलेल्या आहेत. हिस्ट्री कमांड काय करणार आहे? हिस्ट्री दाखवणार आहे तुम्ही कोणकोणत्या कमांड फायर केलेल्या आहेत. ओके. ओके. उद्याच एक्सरसाइज समजले तुम्हाला काय करायचं? Yes, ma'am. Yes. काय करायचं काय करायचं तर मला परत स्विच युजरला जायचं. कसं जाणार आहे? तृप्तीला जायचं. तिला जायचं. तिला जायचं मला काय करणार? उद्या मी ह्याची प्रॅक्टिस करून यायचं. आज जे झालं ते सगळ्याची प्रॅक्टिस करून यायची उद्या. Log out and exit. तृप्ती युजरला स्विच व्हायचं मला. Yes, ma'am. Switch user. युजरचं नाव, राईट? यू हायफन युजर नेम. युजरनेम एंटर केलं तर मी आता तृप्ती युजरला स्विच झालेले आहे. ओके. एलएस. आता अजून एक सोबतचा अजून एक फ्लॅग आहे जो आहे एलएस हायफन एल. काय करणार आहे? प्रत्येक कमांड प्रत्येक एका डिरेक्टरी किंवा फाईल बद्दलची डिटेल इन्फॉर्मेशन त्यांनी डिस्प्ले केली आहे. म्हणजे त्या पर्टिक्युलर ती जी फाईल आहे ती कधी क्रिएट झालेली आहे, त्या फाईलचा ओनर काय आहे ते आपण डिटेल मध्ये बघणार आहोत. प्रत्येक फील्ड आपण डिटेल मध्ये बघणार आहोत. पण म्हणजे काय लॉंग लिस्टिंग. लॉंग लिस्टिंग म्हणजे काय? डिटेल इन्फॉर्मेशन. प्रत्येक एका फाईलची डिटेल इन्फॉर्मेशन जर तुम्हाला बघायची असेल तर एलएस हायफन करणार आहोत. ओके. अजून एक कमांड आहे टीटीवाय. ओके. टीटीवाय म्हणजे काय की तुम्ही आता कोणत्या टर्मिनल वरती आहात ते सांगते. फॉर एक्झाम्पल आता बघा मी काय करते. आता सध्या एकच टर्मिनल चालू आहे. ठीक आहे. टीटीवाय. सो टीटीवाय टर्मिनलची सगळी इन्फॉर्मेशन कुठल्या फाईल मध्ये स्टोअर आहे रे? स्लॅश डेवच्या आत स्लॅश पीटीएस म्हणून एक डिरेक्टरी आहे आणि त्याच्या आत टर्मिनल मी कोणता टर्मिनल चालू आहे त्याची इन्फॉर्मेशन असते. मी जर अजून एक टर्मिनल ओपन केलं, इथे गेले फाईल मध्ये न्यू विंडो म्हटलं आणि अजून एक टर्मिनल चालू केलेलं आहे. सो इथे खाली तुम्हाला दिसतात 2 टर्मिनल चालू झालेले आहेत. ओके. एका मी आता या टर्मिनल वरती तृप्ती युजर वरती आहे. ठीक आहे. आता या टर्मिनलला मी काय करते? रूट युजरला स्विच. एक मिनिट. टाकावे लागेल. ठीक आहे. तुम्हाला जर आता एका वरती रूट युजरनी काम करायचं, एका टर्मिनल वरती काम करायचं आहे, क्लोज करते. एका ह्याच्यावरती मी रूट युजरनी काम करते आणि एका ह्याच्यावरती तृप्ती युजरनी काम करते. ठीक आहे. सो 2 मी विंडोज चालू केलेले आहेत, टर्मिनल चालू केलेले आहेत. टीटीवाय जर केलं तर त्याच्यावरती dev स्लॅश pts स्लॅश 0 टर्मिनल दाखवतो. या टर्मिनल वरती आले आणि मला बघायचं की कोणत्या टर्मिनल वरती द 1 आलेलं आहे. राईट. सो 0 पासून स्टार्ट होणार आहे. जेवढे टर्मिनल चालू कराल तेवढे मग ते एक नंबर त्याच्यामध्ये ऍड होत राहतात. सो तुम्हाला बघायचं असेल की तुम्ही कोणत्या टर्मिनल वरती आहात. ओके. त्यासाठी कोणती कमांड यूज करणार आहे? टीटीवाय. टीटीवायचं नाव काय? टीटीवायचा फुल फॉर्म आय गेस एक मिनिट. टीटीवायचा फुल फॉर्म फाईल नेम होते तर print the file name of the terminal connected to standard input. टर्मिनल टू समथिंग काहीतरी असला पाहिजे तो. पण ठीक आहे. मग ते काय आहे टीटीवायचं मला फुल फॉर्म नाही आहे. रिकॉल नाही करू शकत. 24 थांब जरा. थांबू नको. Oh, they showed the
असं नाही करायचं. नाही नाही शोधणारच ती त्यांना कळून जाईल ना. आता आता तू आधी थोडं केलंस तिनंच म्हणून ठीक आहे. तुला नाही तर मग मी विचारेन यूज ऍडमिनिस्ट्रेशन आणि एनबीएमवरचे क्वेश्चन्स बरं का. मग थांब जरा ते पण शिकतायत ना आता नवीन नवीन करू दे ना त्यांना जरा एक्सप्लोर. ओके ठीक आहे. ओके ठीक आहे. सो या सो या दोन गोष्टी तुम्हाला उद्या करून आणायच्या आहेत. आणि आज जे झालं त्याची प्रॅक्टिस प्लीज प्लीज तुम्ही तुमच्या प्रॅक्टिस मधून लॅग करू नका. ठीक आहे. ठीक आहे. तुम्ही जेवढी छान रिस्पॉन्स द्याल ना तेवढा मला तुम्हाला शिकवायला एनर्जी एनर्जेटिक वाटणार आहे की हा तुम्ही करताय तुम्ही रिस्पॉन्सिव्ह आहात. घ्यायचा ना जॉब. मग करा अभ्यास करा अभ्यास कर. ठीक आहे. ठीक आहे. चलो चलो लेट्स एंड द लेक्चर. ओके ओके. हॅलो ऑनलाईन स्टुडंट मी एंड करते लेक्चर. समजले तुम्हाला? एकच ओके ओके चलो चलो.